संदर्भात पालघरला उमेदवार कधी असा प्रश्न उपस्थित झालाय। गावित मात्र कमळावर लढायला आसुसलेले आहेत। पालघरची जागाही भाजपकडे असेल, मात्र इथला उमेदवार अद्यापही घोषित झालेला नाहीये। इथले विद्यमान खासदार गावित हे मात्र कमळावर लढायला आसुसलेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। पाहूयात। महाराष्ट्रातील महायुतीतील जागांचे तिढे सुटायला सुरुवात झालेली आहे। ठाणे असेल, नाशिक असेल, या दोन्ही जागांचे तिढे सुटलेले आहेत आणि या दोन्ही जागांवरती शिवसेनेचा म्हणजे धनुष्यबाणाचा उमेदवार जाहीर देखील झालेला आहे। मात्र एका जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। पालघर लोकसभेमध्ये भाजप लढणार की शिवसेना लढणार असा एक अतिटतीचा तिढा जो आहे तो पाहायला मिळतो। एकंदरीतच त्या ठिकाणी विद्यमान खासदार राजेंद्र गावित आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की जर या ठिकाणी भाजपने जागा घेतली तर मी कमळावर लढायला तयार असल्याचं देखील राजेंद्र गावित यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे, कारण नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ही 3 तारीख म्हणजे शुक्रवारी आहे। त्यामुळे गुरुवारी पालघरचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। पण हा उमेदवार जाहीर होत असताना हा भाजपचा होणार की शिवसेनेचा होणार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जागा राजेंद्र गावितांना कमळावर लढण्यासाठी सोडण्यात येणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।